सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या हुतात्मा महेश वांजळे यांच्या स्मृतीला मी अतिशय विनम्र अभिवादन करतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमात ज्या हुतात्म्यांच्या वडिलांचा आपण गौरव करणार आहोत त्या हुतात्मा तानाजी पायगुडे यांच्या स्मृतीला देखील मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित हुतात्मा महेश वांजळे यांच्या मातोश्री तसंच त्यांचे वांजळे परिवारातील सर्व सदस्य, पायगुडे परिवारातील सर्व सदस्य, ज्यांनी समाजासाठी तळमळीनं काम करण्याचा वसा घेतला आणि तो चालवला, त्याला आता 25पेक्षा जास्त वर्ष झाली आणि ज्यांचा गौरव या कार्यक्रमात आपण थोड्या वेळात करणार आहोत असे प्राध्यापक SR पाटील सर। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे अनेक आजी माजी सैन्यातील अधिकारी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित माता भगिनी आणि या परिसरातील सर्व मान्यवर नागरिक, उपस्थित बंधूंनो, कविवरे कुसुमाग्रजांनी असं म्हटलं, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला ना पेटविली वात। त्या पुढच्या कडव्यामध्ये वर्णन जे केलेलं आहे त्या सीमेवरती लढणाऱ्या सर्व सैनिकांचं वर्णन केलेलं आहे। आणि ज्या वेळेला आपण बोलताना असं म्हणतो की सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांचं वर्णन केलं आहे, तर आपल्या देशाची सीमा जशी जमिनीवरती आहे तसं ती समुद्रात देखील आहे आणि आता तंत्रज्ञानानं झेप घेतल्यामुळे आकाशात देखील आपल्या सीमेचं आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणाऱ्या या सगळ्या मंडळींना उद्देशून पुढचं कडवं लिहिलं असं मला वाटतं। कुसुमाग्रज असं म्हणतात की धगधगत्या चमराच्या ज्वाला या देशापाशी, लढावयास उठवून या संसारातून जाशी। कुठेतरी काहीतरी घटना होते, देशाच्या सीमेवरती युद्धाचा बिगुल वाजतो आणि निरोप येतो आणि गावाकडे सुट्टी घालवणारे आपल्या गावाकडच्या काही वार्षिक सुट्टीवर आलेल्या जवानाला ताबडतोब आपल्या सीमेवरती हजर व्हावं लागतं आणि हजर होताना त्याला पुढचं भविष्य माहिती नसतं की आपल्याला नेमकं कुठं पाठवलं जाणार आहे, लढाईचा काय प्रसंग येणार आहे किंवा कोणत्या पद्धतीनं आपण पुढं जाणार आहोत ह्याचं त्याला माहिती नसतं। मूकपणाने तमी विलसती संधेच्या रेषा, मरणाला सामील होतो ना भय ना आशा। सैनिक हे कोणत्याही प्रकारची भय बाळगत नाहीत किंवा आपल्या पुढे जाऊन आपला गौरव होईल, आपल्याला काही आशा अपेक्षा ठेवतील अशा पद्धतीची कोणती आशा न करता ही सैनिक मंडळी आपल्या देशाचं रक्षण सदोदिस 24 तास करत असतात। म्हणून आपल्यासारखे नागरिक जे आहेत ते या देशामध्ये अतिशय सुखानं, शांततेत आणि समाधानानं आपलं जीवन घालवू शकतात। ज्यावेळेला आपण भारताचा विचार करतो त्यावेळेला भारताचा विचार करताना या आपल्या सगळ्या सैनिकांना अलीकडच्या काळामध्ये हुतात्मा का व्हावं लागतं असा प्रश्न मनामध्ये येतो। याचं उत्तर एका प्रसंगामध्ये मिळतं असं वाटतं। हा प्रसंग साधारणपणे 53-54 वर्षापूर्वीचा आहे। याच महिन्यामध्ये आपण 16 डिसेंबरला विजय दिन साजरा केला। जगाच्या आधुनिक इतिहासामध्ये सर्वात जास्त संख्येनं शत्रूच्या सैनिकांना ज्यांनी शरणागती पत्करावी लागली असे काही वीर आपल्यामध्ये बसलेले आहेत। आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद आणि अभिमान आहे। 1971 साली बांगलादेशचं युद्ध झालं आणि त्या निमित्ताने पाकिस्तानला आपण धडा शिकवला आणि त्या युद्धाचं वैशिष्ट्य मी म्हटलं तसं की 90,000 पाकिस्तानचे सैनिक आपण पकडून आपल्या कारागृहामध्ये ठेवले। जगाच्या इतिहासामध्ये असं दुसरं उदाहरण आपल्याला सापडत नाही की एवढ्या मोठ्या संख्येनं शत्रूच्या सैनिकांना पकडून ठेवलं। ज्या वेळेला असं युद्ध होत असतं त्यावेळेला युद्धामध्ये देखील काही नियम पाळले जातात आणि ते नियम ठरवले गेले युरोपमधल्या जिनिवा नावाच्या शहरात आणि त्याला असं म्हटलं जातं की जिनिवा कन्व्हेन्शन असं म्हटलं जातं। आणि त्याच्यात नियम असा आहे की असं युद्धात ज्यांना पकडलं जातं त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे सन्मानानं वागवलं जावं अशी त्यांची इच्छा। कारण आपल्या दृष्टीनं जरी ते शत्रू असले तरी त्यांच्या दृष्टीनं ते सैनिक असतात, त्यामुळे ते उरलेल्या लोकांसारखे गुन्हेगार म्हणून तुरुंगात आलेले नाहीत, तर आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी किंवा आपल्या देशाचा हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांनी सैन्यामध्ये भाग घेतला आहे। त्यामुळे त्यांचं अतिशय सन्मानानं कारागृहातलं वास्तव झालं पाहिजे असं जिनिवा कन्व्हेन्शन आहे। भारतानं या 90,000 सैनिकांना जवळपास 4-5 महिने सांभाळलं। मग नंतर सिमला करार झाला, त्यावेळेच्या आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्यामध्ये सिमला या ठिकाणी करार झाला आणि त्यानंतर या सगळ्या 90,000 सैनिकांना आपण त्यांच्या देशामध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये सोडून दिलं। तर त्या जिनिवा कन्व्हेन्शनमध्ये एक अट अशी माझ्या लक्षात आली
ती अट अशी आहे की ज्या रँकचा अधिकारी पकडलेला असतो किंवा ज्या रँकचा अधिकारी हा कैदेत असतो त्याच रँकच्या अधिकाऱ्याने त्याची देखभाल करायची असते आणि ज्या वेळेला आता त्याला परत त्याच्या देशात पाठवण्याची वेळ येते त्यावेळेला त्या रँकच्या अधिकाऱ्यानं त्याला सीमेवरती जाऊन त्याला त्याच्या देशामध्ये पाठवून द्यायचं असतं. या युद्धामध्ये पाकिस्तानचा एक अधिकारी पकडला गेला, त्याचं नाव मेजर इक्बाल, आणि त्यांची देखभाल करण्याचं काम होतं भारताचे जे त्यावेळेचे मेजर होते मेजर वर्मा यांच्याकडे. आणि मग सिमला करारात ठरल्याप्रमाणे पाकिस्तानच्या सर्व सैनिकांना सोडून द्यायचं सीमेपर्यंत म्हणून हे मेजर वर्मा त्या मेजर इक्बालला सोडण्यासाठी म्हणून आपल्या देशाच्या सीमेपर्यंत गेले. आणि आता ते पुढचं पाऊल टाकणार ते पाकिस्तानात टाकणार. या बाजूला रेषेच्या भारत आहे, त्या बाजूला पाकिस्तान आहे. आता त्या ठिकाणी ते आता आपल्या देशात परत जाणार. म्हणून मेजर वर्मांनी अतिशय उमदेपणानं अतिशय मोठ्या मनानं असं म्हटले, आपण जसं सहज आपली भेट संपून निघताना पुन्हा भेटू असं म्हणतो तसं हे मेजर वर्मा जे म्हणाले फिर मिलेंगे असं म्हटल्याबरोबर त्या मेजर इक्बालनी जे उत्तर दिलं ते आपण भारतीयांनी सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला असलेला धोका पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. मेजर वर्मा असं म्हणाले की फिर मिलेंगे. त्यावेळेला पुढच्या क्षणी ते मेजर इक्बाल म्हणाले की फिर मिलेंगे मैदाने जंग में. म्हणजे याचा अर्थ आज जरी आम्ही हरलेलो असलो आणि तुम्ही आम्हाला हरवलेलं असलं आणि आम्ही पकडून ठेवलं आणि आम्हाला तुम्ही सोडत असला तरी देखील आम्ही तुमच्याशी परत युद्ध करणार आहे. त्यामुळे आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की जोपर्यंत ही विरोध करण्याची मानसिकता या जगामध्ये आहे तोपर्यंत भारताच्या स्वातंत्र्याला असलेला धोका संपणार नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मेजर वर्मांनी जे उत्तर दिलेलं आहे ते आपल्या सर्व सैनिकांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या शूरपणाचं, त्यांच्या स्वतःवरच्या असलेल्या विश्वासाचं आणि भारत देशाप्रती असलेलं त्यांचं जे अपरंपार प्रेम आहे त्याचं परिचय करून देणारं उत्तर आहे. मेजर वर्मा म्हणाले फिर मिलेंगे, मेजर इक्बाल म्हणाले फिर मिलेंगे मैदाने जंग में. मेजर वर्मा पुढच्या क्षणी म्हणाले उसी वक्त भी हम आपको इसी तरह विदा करेंगे. म्हणजे पुन्हा तुम्ही आमच्याशी लढायला या, परत आम्ही तुम्हाला हरवणारच आहोत आणि परत आम्ही तुम्हाला बंदी करणारच आहोत. बंधू भगिनींनो, भारत देश स्वतंत्र झाला त्याला आता 75 पेक्षा जास्त वर्ष उलटून गेली, परंतु याच आपल्या शेजारी देशांवरनी आपल्यावरती 4, 5, 6 वेळा वेगवेगळ्या प्रकारची युद्ध लादली. आणि युद्ध लादली असताना आमचे सैनिक ज्या वेळेला रणांगणावरती लढायला जातात त्या त्यांच्या मनामध्ये कोणते विचार येत असतात? त्यावेळेला त्या सैनिकांच्या मनामध्ये आपल्या देशाच्या बद्दल असलेला अभिमान तर असतोच, परंतु आपल्या देशाच्या परंपरेची आणि सन्मानाची त्यांना जाणीव होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारत देशाचा इतिहास जो आहे तो काही हजार वर्षांचा आहे. या 1000 वर्षांच्या इतिहासामध्ये सगळ्यात भीषण जे युद्ध लढलं गेलं ते महाभारताचं युद्ध हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एका बाजूला कौरव होते आणि दुसऱ्या बाजूला पांडव होते आणि या दोघांच्या मध्ये हे युद्ध झालं ते महाभारत या नावाने प्रसिद्ध आहे. आणि केवळ 18 दिवसामध्ये 40 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू त्या रणांगणावरती झाला. हा भारताचा इतिहास आहे. त्या युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाला प्रश्न पडला की अरे समोर माझे आजोबा आहेत, समोर माझे चुलत भाऊ आहेत, समोर माझे रक्ताचे नातेवाईक आहेत, समोर ज्यांनी मला विद्या दिली ते माझे गुरु आहेत, त्यांच्याशी मी लढू कसा? असा प्रश्न विचारल्यानंतर भाग्य अर्जुनाचं हे की त्याला मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी ती सगळी गीता सांगितली. त्या गीतेचं आपण देखील वाचन करतो, ज्ञानेश्वरीचे आपण ओव्या म्हणतो, पण त्या गीतेच्या सगळ्या विवेचनामध्ये भगवान श्रीकृष्णांनी वीरांसाठी एक अतिशय महत्त्वाची शिकवण दिली आहे किंवा एका वीरांसाठी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलं की तू युद्ध केलं पाहिजे. त्या युद्धाचे 2च परिणाम आहेत. युद्धाचा पहिला परिणाम आहे की तू युद्धामध्ये जिंकशील आणि तू जर युद्धामध्ये जिंकलास तर या पृथ्वीचं राज्य तुला उपभोग घेण्यासाठी म्हणून मिळणार आहे. आणि युद्धाचा दुसरा परिणाम आहे की युद्धामध्ये कदाचित तू शत्रूच्या हातून मारला जाशील तर युद्धावरती लढत असताना जर तू मारला गेलास तर तुझी स्वर्गाची प्राप्ती निश्चित आहे. हतो वा प्राप्यसी सर्वम जितो वा भोक्षसे महिम असं श्रीकृष्णांनी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितलं. प्रत्येक सैनिकाच्या मनामध्ये हीच आशा आकांक्षा असते की मातृभूमीसाठी लढता लढता आम्हाला विजय मिळाला पाहिजे आणि तो विजय याच्यासाठी मिळाला पाहिजे की आमच्या देशाला स्वातंत्र्याचं आणि सन्मानाचं जे स्थान आहे ते इथून पुढे देखील चालत राहिलं पाहिजे. आणि दुर्दैवानं जर मृत्यू जरी पत्करला तरी एखाद्या आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीला भेटायला जावं या तत्परतेनं सैनिक आपले
प्राण देण्यासाठी तयार असतात, ही भारताचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सैनिक लढत असतात ते या आपल्या परंपरेशी जोडलेले लढत असतात. आणि सैनिक लढत असतात. विशेषतः आपण सगळेजण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपण राहतो. आणि आपण ज्या ठिकाणावरून राहतो आहोत आणि आज ज्या वीरपित्याचा गौरव आपण करणार आहोत, त्या वीरपित्याच्या मुलाचं नाव देखील तानाजी होतं. आपल्या सगळ्यांना तानाजी मालुसरे, सुभेदार तानाजी मालुसरे यांची गोष्ट माहिती आहे. ज्या वेळेला आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन राजांच्या पुढे गेले आणि महाराजांना असं म्हटले की महाराज, रायबाचं लगीन काढलं आहे, आपण लग्नाला आलं पाहिजे. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की आमच्या पुढे मसलत मोठी आहे, हा कोंढाणा आम्हाला आधी स्वराज्यात सामील करायचा आहे, जो आम्हाला त्या पुरंदरच्या तहामध्ये अपमानास्पद अटी लादून घ्याव्या लागल्या आणि तो आम्हाला द्यावा लागला. तो कोंढाणा आम्हाला परत स्वराज्यामध्ये आणायचा आहे, त्यामुळे आम्ही त्या मोहिमेमध्ये व्यग्र आहोत. तानाजी मालुसऱ्यांना कोणी सांगितलं होतं? पण तानाजी मालुसऱ्यांच्या मनामध्ये स्वराज्याची जेवढी निष्ठा होती, पुटकन पुढच्या क्षणी तानाजी मालुसरे असे म्हणाले की महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. भारतभूमीच्या कणाकणामध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या सर्व परिसरामध्ये ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि त्यांना साथ देणारे नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्यासारखे असंख्य मावळे सरदार यांची प्रेरणा ही विलसत असते. आमचे सैनिक ज्या वेळेला सीमेवरती लढत असतात, त्यांच्या मनामध्ये हीच प्रेरणा असते की आम्ही या सगळ्या परंपरेचा भाग आहोत आणि आमच्या पराक्रमानं आम्ही आमच्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणार आहोत. ज्या वेळेला सैनिक मंडळी ही सीमेवरती लढत असतात, त्या त्यांच्या मनामध्ये अजून एक गोष्ट असते. असं मी ऐकलं आहे, कदाचित तिथं बसलेल्या मंडळींशी आपण नंतर बोलल्यानंतर ते आपल्याशी मोकळेपणानं संवाद करतील आणि ते सांगतील, परंतु या सैनिक मंडळींना काळजी असते ती आपल्या कुटुंबियांची असते. त्यांच्या मनामध्ये असतं की मी इथं लढतोय कारण माझ्या सगळ्या भावंडांना सुरक्षित ठेवायचं आहे, माझ्या आईवडिलांना सुरक्षित ठेवायचं आहे, माझ्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं आहे. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा आमचा परिवार 2, 5, 7, 8, 9, 10 जणांचा असेल तर या सगळ्या सैनिक मंडळींचा परिवार जो आहे तो कोट्यावधी भारतीयांचा आहे. ज्या वेळेला ते परिवार म्हणतात त्यावेळेला त्या रक्ताच्या नात्यांनी जोडलेल्या आईवडिलांची, भावा बहिणींची तर ते काळजी करतातच, परंतु ज्या भावंडांना ती बघितलं नाही, ज्या भावंडांची त्यांना नावं माहिती नाहीत, अशा भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी ते लढत असतात. त्यामुळे अशा सगळ्या सैनिकांच्या पराक्रमामुळं, त्यागामुळं आपण सुखा समाधानानं आपल्या देशामध्ये राहतो आहोत. याचा क्षणभर देखील विसर आपल्याला पडता कामा नये, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. हा विचार आपल्या मनामध्ये येत असताना या सैनिकांच्या पराक्रमाच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो. आणि ज्या कारगिलच्या युद्धाच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी घडल्या आणि सैनिकांना हुतात्मा व्हावं लागलं, त्या कारगिलच्या युद्धाच्या गोष्टी तर आपण सगळेजण ऐकतोच. परंतु या गोष्टी केव्हापासून सुरू झाल्या? मगाशी मी सांगितलं तसं की भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागला. आणि तो संघर्ष करत असताना सगळ्यांच्या मनामध्ये जी प्रेरणा होती ती आपल्या मातृभूमीची होती. आपल्या मातृभूमीला स्वतंत्र केलं पाहिजे, आपल्या मातृभूमीला सुखी केलं पाहिजे, ही प्रेरणा होती. आणि या प्रेरणेतून आजपासून बरोबर 150 वर्षापूर्वी एक गीत जन्माला आलं आणि त्या गीतानं आपल्या स्वातंत्र्य लढ्याला तर प्रेरणा दिलीच, परंतु आता स्वातंत्र्यानंतर देखील आपल्याला पुढे वाटचाल करताना ते गीत आपल्याला आज देखील प्रेरणा देतं. ते गीत आहे, बंधू भगिनींनो, आपण शाळा महाविद्यालयांमध्ये त्या गीताचं उच्चारण नेहमी करतो आणि ते गीत आहे वंदे मातरम. ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ते गीत रचलं. गीत रचलं असं म्हणण्यापेक्षा ते गीत स्फुरलं असं म्हटलं पाहिजे. कारण अनेक कलाकारांनी, लेखकांनी, कवींनी असं सांगितलं आहे की ज्या वेळेला आम्ही लिहित असतो ना, त्यावेळेला आमच्या मनामध्ये कुठून ते विचार येतात ते सांगता येत नाहीत. आणि ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जीवनाचं वर्णन ऋषी हे मी करत नाही आहे, तर योगी अरविंद ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्यात देखील भाग घेतला, काँग्रेसच्या चळवळीत देखील भाग घेतला आणि नंतर अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी केली, अशा योगी अरविंदांनी त्यांना ऋषी म्हटलेलं आहे. जगामध्ये जे सगळ्यात प्राचीन तत्त्वज्ञान आहे ते वेदांचं तत्त्वज्ञान आहे आणि त्या वेदांच्या ऋचांची ज्यांनी रचना केली त्यांना ऋषी म्हणण्याची पद्धत आहे. आणि त्या ऋषींना असं म्हणतात की ते ऋषी म्हणजे द्रष्टे होते, त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला आणि ते सत्य त्यांच्या मुखातून बाहेर पडलं. योगी अरविंद देखील म्हणतात की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ऋषी बंकिमचंद्र यांना त्या सत्याचा साक्षात्कार घडला आणि त्यांच्या अंतःकरणातून झर 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 ते शब्द बाहेर पडले. बंकिमचंद्र हे इंग्रजांच्या शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत होते. एका व्यक्तिगत अपमानाचा त्यांना अतिशय राग आलेला होता आणि त्या काळामध्ये भारतावरती इंग्रजांचे राज्य जे होतं ते इंग्रज आपल्या देशामध्ये आलेले होते. ते कशासाठी आले होते?
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता पुढच्याच महिन्यामध्ये आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. 26 जानेवारीच्या दिवशी एक गीत आपण सगळीकडे ऐकतो. ते गीत असं आहे की जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा. मला काही वर्षापूर्वी वाटलं की अरे ही कवीची कल्पना असेल, सोन्याची कुठे चिमणी असते का हो, असं माझ्या मनामध्ये आलं. परंतु नंतर मी अभ्यास केला, नंतर मी माहिती घेतली आणि त्यानंतर लक्षात असं आलं, आणि ही माहिती जी घेतली गेलेली आहे ती माहितीचे 2 संदर्भ आपल्याला उपलब्ध होतात. अँगस मेडिसन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी जगाच्या आर्थिक इतिहासाचा अभ्यास केला, म्हणजे जगामध्ये पैसा किती होता, कोणाकडे किती होता याचा अभ्यास केला, आणि जवळपास 2000 वर्षांचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्या 2000 वर्षांचा अभ्यास करताना त्यांनी असं सांगितलं की सन 1 मध्ये, आज आपण 2025 मध्ये बोलतोय, पण सन 1 मध्ये भारताचं जे उत्पन्न होतं ते जगाच्या 33% होतं. म्हणजे भारत एका बाजूला, चीन एका बाजूला, दोघांचं उत्पन्न साधारण 33 ते 35% होतं. आणि आज जे इंग्लंड, अमेरिका, युरोप आणि हे सगळे देश आहेत ते उरलेल्या 32-33% होते. म्हणजे खरंच त्यावेळेला भारतामध्ये संपत्ती ही अतिशय विपुल प्रमाणामध्ये होती. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्याची प्रेरणा सतत असते ती म्हणजे आपला स्वातंत्र्य लढा. आणि त्या स्वातंत्र्य लढ्यातलं शेवटचं पर्व जे आपण ते लढलं ते इंग्रजांच्या विरुद्ध लढलं. त्या इंग्रजांनी लिहून ठेवलं आहे की आम्ही या देशातून किती पैसा नेला आणि किती पैसा लुटून आम्ही आमचा देश स्वतंत्र केला, हे इंग्रजांनी लिहून ठेवलं आहे. ज्याचा आता एक गमतीशीर छोटासा प्रसंग मला आठवला तो सांगतो. हा खरा खोटा तो आपण सोडून द्या, परंतु त्याच्यातलं आपण मर्म समजून घेऊयात. एका प्राथमिक शाळेच्या मध्ये विद्यार्थी शिकत होता आणि त्याच्या आईवडिलांना निरोप आला. त्याच्या आईवडिलांना निरोप असा आला की तुमचा जो मुलगा आहे तो आजपासूनच तो राजकारणामध्ये त्याला रस झाला आणि तो राजकीय गोष्टींबद्दल त्याची मतं व्यक्त करत असतो, तुम्ही तातडीनं भेटायला या. आता आईवडिलांना प्रश्न पडला की 2री-3री शिकणारा मुलगा आणि ह्याला राजकारणाचं काय समजूत आहे. मग ते भेटायला गेल्यानंतर शिक्षकांनी त्यांना सगळं सांगितलं. त्या वडिलांनी विचारलं की तुम्ही का असं मला बोलवलं म्हणून. तर ते असं म्हणाले की हा मुलगा इंग्लंडमध्ये शिकणारा होता आणि हा इंग्लंडमध्ये शिकणारा मुलगा असा होता आणि त्याला वर्गात त्याच्या शिक्षकांनी असा प्रश्न विचारला की जगामधल्या जे इजिप्त देशामध्ये पिरॅमिड आहेत ते इजिप्तमध्ये का आहेत. ह्या छोटा 2-3 वर्षाचा मुलगा उत्तर देतो, कारण इंग्रजांना ते पिरॅमिड एवढे हजारो लाखो टन वजन असणारे जे पिरॅमिड आहेत ते इजिप्तमध्ये उचलून आणून इंग्लंडमध्ये ठेवता येत नव्हते, म्हणून ते आजपर्यंत इजिप्तमध्ये आहेत. जगामध्ये उरलेल्या सगळ्या वस्तू जेवढ्या इंग्रजांना सापडल्या तेवढ्या त्यांनी सगळ्या तिथं नेऊन ठेवल्या. हा इंग्रजांचा इतिहास आहे. या इंग्रजांच्या इतिहासाचा इंग्रजांनी दिलेल्या कागदपत्रांनी आपल्या एका देशातल्या प्राध्यापिकेने अभ्यास केला. उत्साह पटनाईक असं त्यांचं नाव. आणि त्यांनी 1765 ते 1935 असं जवळपास 170 वर्षाचा इतिहास इंग्रजांनीच लिहून ठेवला आहे. आपण कोणी वेगळं लिहून ठेवण्याची गरज नाही. त्यांनी असं सांगितलं की या जवळपास 170 वर्षामध्ये इंग्रजांनी भारतातून $45 ट्रिलियन एवढी संपत्ती नेली. $45 ट्रिलियन म्हणजे किती समजण्यासाठी म्हणून आपण आता एक भारत देश म्हणून एक उद्दिष्ट घेऊन चाललो. ते म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती $5 ट्रिलियन न्यायची. अजून तिथपर्यंत आपण पोचलेलो नाही आहे. अजून काही वर्ष त्याला लागणार आहेत. तर या 5 ट्रिलियनपर्यंत आपण पोचायला अजून वर्ष लागणार आहेत. त्याच्या 9 पट संपत्ती इंग्रजांनी 170 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये नेऊन ठेवली. म्हणजे सन 1 मध्ये 33% असणारा वाटा भारताचा इंग्रजांनी ज्यावेळेला भारत सोडला त्यावेळेला तो केवळ 4.2% एवढाच आलेला होता. भारत गरीब झालेला होता. आणि ह्या इंग्रजांशी आपण जे युद्ध लढलं त्या युद्धामध्ये या वंदे मातरम गीतानं प्रेरणा दिली आणि या बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या मनामध्ये देखील याची प्रेरणा निर्माण झाली आणि ते वंदे मातरमचं गीत स्फुरलं. आपण महाराष्ट्रामध्ये जसा गणपतीचा उत्सव करतो तसं बंगालमध्ये नवरात्रामध्ये दुर्गाचा उत्सव फार मोठा असतो. माता दुर्गेचा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. आपल्याला माहिती आहे की दसऱ्याचं जे नवरात्र असतं ते देवीचं नवरात्र आहे. आणि त्या नवरात्राच्या दरम्यान या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या घरी ते नोकरी दुसऱ्या ठिकाणी करत होते. त्यांचं जे गाव होतं त्या गावामध्ये हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. आणि दुर्गोत्सवासाठी म्हणून ते आपल्या घरी गेलेले होते आणि देवीसमोर देवीच्या मूर्तीसमोर ते बसले आणि एका क्षणामध्ये त्यांना ध्यानावस्था प्राप्त झाली आणि एक वेगळ्या प्रकारचा साक्षात्कार झाला. आणि अध्यात्मातील लोक असं सांगतात की ज्या वेळेला साक्षात्कार होतो त्याच्या वेगवेगळ्या खुणा माणसांच्या शरीरावर दिसतात. त्याच्यातली एक खूण अशी आहे की ते भावावस्थेमध्ये डोळ्यातून घळघळा असे अश्रू व्हायला लागतात. बंकिमचंद्र त्या देवीच्या मूर्तीसमोर बसलेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून अशा अश्रूंच्या घळाघळा धारा वाहत आहेत.
काही वेळ असाच गेला आणि बंकिमचंद्रांचे भाऊ त्या ठिकाणी होते. त्यांनी ते बघितलं. त्यांनी थोड्या वेळानं हात लावून त्यांना असं थोडंसं जागं केल्यासारखं केलं आणि बंकिमचंद्रांनी अगदी टाकोटाक एक लेख लिहून काढला आणि त्यावेळेला ते जे साप्ताहिक प्रसिद्ध करत होते वंगदर्शन त्याच्यामध्ये प्रसिद्ध केला. ही गोष्ट झाली आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आश्विनामध्ये नवरात्र होतं आणि कार्तिकामध्ये दिवाळीची सुरुवात होते. पाडव्यापासून दिवाळीची सुरुवात होते. त्या कार्तिक पाडव्यानंतर नवमीचा दिवस होता. चंद्र आपल्याला माहिती आहे की नवमीचा शुद्ध पक्षातला नवमीचा चंद्र जो असतो तो अर्धापर्यंत तो उगवलेला असतो आणि त्या दिवशी संध्याकाळी म्हणून फेरपटका मारायला हे बंकिम बाबू जे होते ते निघालेले होते आणि जाता जाता काय साक्षात्कार झाला आणि ते अर्ध्या वाटेतनं परत आले. आपल्या घरात आले. आपल्या त्या लिहिण्याचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी ते बसले. हातामध्ये लेखणी घेतली आणि कोणीतरी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ते लिहून काढावं असं बसल्या जागी बैठकीमध्ये काही मिनिटाच्या मध्ये हे गीत लिहून झालं आणि त्या गीताचं नाव होतं वंदे मातरम. या वंदे मातरमच्या गीतानं प्रेरणा दिली आमच्या स्वातंत्र्य लढ्याला आणि 1896मध्ये ज्यांनी नोबेल पारितोषिक नंतर मिळवलं अशा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांनी त्यावेळच्या काँग्रेसचं अधिवेशन कोलकाता नगरीमध्ये झालं. त्या नगरीमध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये या वंदे मातरम गीताचं गायन केलं आणि तिथून पुढे एक पद्धतच पडली की काँग्रेसचं अधिवेशन जे भरतं त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये या वंदे मातरम गीताचं गायन व्हायचं. 1905 साली ज्यावेळेला इंग्रजांनी बंगालची फाळणी करायचं ठरवलं त्यावेळेला एका क्षणामध्ये एका सगळ्या जमलेल्या जमावामध्ये कोणीतरी घोषणा दिली वंदे. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणानं म्हटलं मातरम आणि देशाला एक नवीन घोषणा मिळाली. योगी अरविंद म्हणतात की देशाला एक नवीन मंत्र मिळाला. ज्यावेळेला बंगालची फाळणी म्हणतो त्यावेळेला आपण सगळ्यांनी लक्षात असं ठेवलं पाहिजे की आज जो पश्चिम बंगाल आहे तो त्या बंगालचा म्हणजे 1905च्या बंगालचा छोटासा एक भाग आहे. त्यावेळेचा बंगाल प्रांत केवढा होता तर सांगायला समजायला सोपं म्हणजे आजचा पश्चिम बंगाल तर त्याच्यामध्ये होताच पण आज ज्याला बांगलादेश म्हणतात तो पण त्याच्यात होता. आज ज्याला बिहार म्हणतात त्या बिहारचा बहुतेक सगळा भाग त्याच्यामध्ये होता आणि आज ज्याला ओडिशा म्हणतात त्याच्यातला बराचसा भाग या बंगाल प्रांतात होता. या सगळ्या प्रांताची फाळणी करायचं इंग्रजांनी ठरवलं आणि त्यांच्या विरोधामध्ये जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीमध्ये मंत्र दिला गेला वंदे मातरम. मग 17-18 वर्षाचा युवक असेल मग ज्याच्यामध्ये प्रफुल्लचंद्र चाकी असतील किंवा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्यासारखे हुतात्मा असतील त्यांनी फाशीच्या दोरावरती फाशी घेण्यापूर्वी फाशीच्या दोराचं अतिशय प्रेमानं चुंबन घ्यावं आणि भारत मातेचा जयघोष करावा वंदे मातरम. या जयघोष करून त्यांनी मृत्यूला कवटाळलं अशी प्रेरणा दिली. अनेक क्रांतिकारांना पकडलं गेलं. स्वातंत्र्य सैनिकांना पकडलं गेलं. अंदमानच्या काळ्या पाण्यावरती त्यांची रवानगी झाली. त्या काळ्या पाण्यामध्ये सुद्धा प्रेरणा देणारं गीत होतं ते वंदे मातरम होतं. 1907मध्ये युरोपमध्ये एक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये जगातल्या देशांचं एक प्रतिनिधी मंडळ आलेलं होतं आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनमध्ये शिकत होते. मादाम भिकाजी कामा म्हणून ज्यांचा इतिहासामध्ये उल्लेख होतो त्यांच्याबरोबरीने ते कार्य करत होते आणि त्यांनी ठरवलं की त्या स्टुटगार्ट नावाचं शहर आहे जर्मनीमध्ये आजच्या जर्मनीमध्ये आहे. त्या स्टुटगार्टच्या परिषदेमध्ये भारताच्या झेंड्याचं आपण अनावरण करायचं. भारताचा झेंडा आपण सगळ्यांना दाखवायचा कारण तोपर्यंत भारताचा झेंडा म्हणजे इंग्रजांची गुलामगिरी असल्यामुळे युनियन जॅक दाखवला जायचा. त्या झेंड्याची रचना केली आणि त्या झेंड्यावरती शब्द लिहिलेले होते वंदे मातरम. या वंदे मातरम गीतानं आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना मरण्याची प्रेरणा दिली. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना कष्ट सहन करण्याची प्रेरणा दिली. आमच्या स्वातंत्र्य सैनिकांना देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा दिली. या सगळ्या स्वातंत्र्यवीरांच्या प्रेरणेतून आणि प्रयत्नातून आपण आपलं देशाचं स्वातंत्र्य मिळवलं. पण ते स्वातंत्र्य मिळवल्यानंतर देखील हे स्वप्न आपलं संपलेलं नाही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं स्वातंत्र्य आपण फार मोठ्या कष्टांनी मिळवलं. जवळपास इंग्रजांशी आपण सरासरी 150 वर्षाचा संघर्ष केला असं म्हणतो ती गोष्ट काही खोटी नाही. इंग्रजांचं राज्य क्रमाक्रमानं भारतभर पसरलं गेलं. क्रमाक्रमानं सर्व लोकांनी त्यांच्याशी लढा दिला परंतु अंतिमतः आपण अपयशी ठरलो आणि इंग्रजांचं राज्य या देशावरती आलं आणि ते उलथून टाकण्यासाठी म्हणून 1857चा स्वातंत्र्य संग्राम आम्हाला लढायला लागला. दुर्दैवानं तो यशस्वी झाला नाही. नाहीतर त्यावेळेला आपला देश स्वतंत्र झाला असता. परंतु अंतिमतः 1947 साली मी स्वतंत्र झालो. त्यावेळेला भारताच्या मागची प्रेरणा कोणती किंवा भारताची एकूणच जगामध्ये प्रेरणा कोणती हे सांगण्याचं जे प्रयोजन आहे ते याच भूमीमध्ये घडलेलं आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नुकतंच गेल्या महिन्यामध्ये माऊलींच्या म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या समाधीला किंवा त्यांच्या जीवनाला 750 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण एक संजीवन समाधी सोहळा साजरा केला. त्या माऊलींनी गीतेवरती आपलं भाष्य केलं
18 अध्यायांची गीता त्यांनी 18 अध्यायात मराठीत सांगितली. जी काही 700 श्लोकांची गीता आहे त्याच्यावरती जवळपास त्यांनी 7000 ओव्या त्यांनी लिहिल्या आणि त्या ओव्यांमधून सगळ्या आपल्या समाजाला समजेल असं तत्त्वज्ञान दिलं. आणि ते तत्त्वज्ञान सांगून झाल्यानंतर शेवटी त्यांनी हात जोडून प्रार्थना केली. त्या हात जोडून केलेल्या प्रार्थनेला त्यांनी नाव दिलं पसायदान. पसायदान जर आपण बारकाईने वाचलं तर आपल्या लक्षात असं येतं की या भारताचं जे वैशिष्ट्य आहे ते सगळं त्या पसायदानामध्ये आलं आहे. आणि भारताला काय करायचं आहे, भारताला काय हवं आहे हे सांगतात ते माऊली सांगतात, स्वतः माऊली सांगतात. माऊली असं म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे या जगामधून दुष्ट लोक नाहीसे होत असं माऊली म्हणत नाही आहेत. ही गोष्ट अतिशय अवघड आहे. परंतु माऊली असं म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये जो वाईट विचार आहे, जो चुकीचा विचार आहे, लोकांना त्रास देण्याचा विचार आहे, तो संपो अशी प्रार्थना माऊली करतात. ते असं म्हणत नाहीत की मला सुख मिळावं, माझ्या गुरूंना सुख मिळावं, माझ्या परिवाराला सुख मिळावं असं म्हणत नाहीत. ते म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रधी वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणजे सर्वांना एकमेकांच्या बद्दल प्रेम वाटलं पाहिजे असं म्हणतात. हे भारताचं तत्त्वज्ञान आहे. आणि त्याच्यातच माऊली असं म्हणतात की विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्म सूर्य पाहो याचा अर्थ आपल्या कर्तव्यासाठी जगण्यासाठी, आपल्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी आपलं सगळं आयुष्य घालवण्याची प्रेरणा जगातल्या सगळ्या माणसांना मिळो असं भारताचं तत्त्वज्ञान आहे. परंतु जगामध्ये असं आहे की जगामध्ये जसं चांगलं आहे तसं जगामध्ये वाईट देखील आहे. आणि या वाईट गोष्टींचं वर्णन आपल्या जुन्या म्हणींमध्ये केलं गेलेलं आहे. जुन्या म्हणींमध्ये आपण सहज म्हणतो की ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी. जसं जगाच्या कल्याणाचं पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर याच भूमीवरती होऊन गेले, तसं या जगामध्ये विध्वंस आणि विनाश घडवण्याचा ज्यांनी एका अर्थानं मक्ता घेतला किंवा पत्कर घेतला आहे असे लोक देखील या जगामध्ये आहेत. त्यामुळं असं जर तत्त्वज्ञान सांगायचं असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये सामर्थ्य पाहिजे, आपल्या मनगटामध्ये ताकद पाहिजे, आपल्याकडे भविष्याचा वेध घेण्याची शक्ती पाहिजे. आणि या सगळ्या लोकांना आपण ओळखून काढलं पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये एका चित्रपटाची खूप चर्चा झाली. आपल्यापैकी अनेक लोकांनी तो चित्रपट बघितला असेल. त्या चित्रपटाचं नाव धुरंधर असं त्या चित्रपटाचं नाव आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांना मी अतिशय मनापासून विनंती करतो की आपण जितक्या शक्य तितक्या लवकर हा चित्रपट बघावा. मी कुठल्याही चित्रपटाचं प्रमोशन अदरवाईज करत नाही, परंतु हा चित्रपट तुम्ही याच्यासाठी बघितला पाहिजे कारण 1947 साली जसा भारत स्वतंत्र झाला त्याच वेळेला पाकिस्तान नावाचं राष्ट्र जे यापूर्वी या जगाच्या नकाशावरती नव्हतं ते या नकाशावरती अस्तित्वात आलं. आणि त्यांच्या अस्तित्वाचं एकमेव कारण आहे ते म्हणजे भारताचा द्वेष करणं, भारताला त्रास देणं. आणि याचे किती पुरावे द्यावेत आणि किती नाही असे पुरावे जे आहेत त्याची यादी न संपणारी आहे. त्यामुळं जोपर्यंत त्यांची ही प्रवृत्ती आहे की भारताला आम्ही काही करून त्रास देणार. जर इतिहासामध्ये आपण बघायला गेलं तर 1948मध्ये म्हणजे भारत नुकताच स्वतंत्र झाला आहे, पाकिस्तान नुकताच स्वतंत्र झाला आहे, 48 पण नाही त्याच्या आधीच म्हणजे सप्टेंबर 1947मध्ये या पाकिस्ताननी काश्मीरवरती हल्ला केला आणि काश्मीरचं राज्य आपल्याला जोडून घ्यायचा प्रयत्न केला. अर्थातच काश्मीरच्या राजांनी भारतामध्ये सामील व्हायला संमती दिली आणि भारतीय सैनिकांनी तिथे पराक्रम केला. आणि भारतीय सैन्यातलं पहिलं परमवीर चक्र जे मिळालेले होते ते मेजर सोमनाथ शर्मा हे त्या युद्धामध्ये हुतात्मा झाले. तिथपासनाचा जर आपण इतिहास मांडायला गेलो तर 62च्या युद्धामध्ये चीननं आपल्यावरती हल्ला केला. आपण दुर्दैवाने त्याचा पुरेसा प्रतिकार केला नाही. त्याची कारणं काय आहेत त्याच्यामध्ये तपशिलात जाण्याचं आज कारण नाही आहे. परंतु 1965मध्ये पुन्हा एकदा पाकिस्ताननी भारतावरती हल्ला केला आणि त्यांचं उद्दिष्ट काय होतं की काश्मीर आम्हाला देऊन टाका. म्हणून त्यांनी काश्मीरमध्ये हजारो त्यांचे सैनिक जे आहेत ते विना गणवेशाचे म्हणजे युनिफॉर्म न घातलेले सैनिक असे त्यांनी पाठवले. आणि त्यांनी आवाई काय उठली की इथल्याच लोकांनी स्वातंत्र्यासाठी मागणी केली. त्या 65च्या युद्धामध्ये आपले जे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री त्यांनी अगदी कणखर उत्तर दिलं, जय जवान जय किसान अशी घोषणा दिली. आणि या पाकिस्तानच्या सैनिकांना पण इतका धडा शिकवला. एक फोटो गुगलवरती व्हायरल होतो या दरम्यान, आपण जरूर बघा. तो म्हणजे लाहोर 17 किलोमीटर अशी पाटी असलेला एक फोटो आपल्याला व्हायरल होतो. अगदी लाहोरपर्यंत आपण पोचलेलो होतो, परंतु एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असलेली परिस्थिती ही बघून आपल्याला पुढे जाता आलं नाही. हे 65मध्ये सांगून ते आपण थांबले नाहीत. नंतर परत 71मध्ये ज्यावेळेला बांगलादेशाची निर्मिती झाली त्यावेळेला आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की पाकिस्तान का वेगळा झाला तर आमच्या धर्माचं राज्य आम्हाला पाहिजे, आमच्या धर्माचं राष्ट्र आम्हाला पाहिजे असं या सगळ्या लोकांनी मागणी केली आणि त्यांच्या धर्माचं राष्ट्र मिळालं. पण भौगोलिकदृष्ट्या ते दोन बाजूला होतं. एक होता पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश आणि दुसरा म्हणजे पश्चिम पाकिस्तान म्हणजे आजचा पाकिस्तान. दोन्हीकडचा धर्म एकच आहे
परंतु धर्माच्या आधारावरती त्यांनी जे अन्याय अत्याचार चालू ठेवले आजच्या बांगलादेशवरती, त्यामुळे बांगलादेशी लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची इच्छा उफाळून परत आली आणि कोट्यावधी लोक हे भारतामध्ये शरण मागायला आले आणि तो केवळ आता पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न राहिला नाही, तर भारताचाही प्रश्न राहिला. त्यामुळं आपण भारताने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि पुरेशी तयारी करून आपण केवळ 12-13 दिवसामध्ये 3-4 डिसेंबरला आपण सुरुवात केली आणि 16 डिसेंबरला शरणागती पत्करलेली आहे. असं 12-13 दिवसामध्ये आपण ते युद्ध जिंकलेलं आहे. ते युद्ध संपून पाकिस्तान शहाणा झाला नाही, कारण आपल्याकडं एक म्हण आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कडू कारलं तुपात तळलं आणि कारल्यात घोळलं, कडू कारलं तुपात तळलं आणि साखरेत घोळलं, कडू ते कडूच. दुर्दैवानं ही म्हण जर सगळ्यात खरी करून दाखवणारा जर देश जगाच्या पाठीवर कोणता असेल तर तो आपला शेजारी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 71च्या पराभवानंतर मगाशी मी जो सुरुवातीला प्रसंग सांगितला, मेजर इक्बाल म्हणाला की फिर मिलेंगे मैदाने जंग में, आणि ते मैदाने जंगची संधी त्यांनी साधली 1999 मध्ये. आपल्या हिमालय पर्वतातल्या अनेक शिखरांवरती त्यांनी त्यांचा कब्जा केला आणि तो कब्जा लक्षात आल्यानंतर आपल्या भारतीय सैनिकांनी अतिशय जीवाची बाजी लावून प्राणांचा त्याग करून त्यांनी बलिदान दिलं आणि आपण तो जो सगळा भूभाग होता तो परत स्वतंत्र केला. कारगिलचं युद्ध संपल्यानंतर पाकिस्तानच्या लक्षात असं आलं की 1947-48 असेल, 1965 असेल, 1971 असेल, 1999 असेल, भारताशी समोरासमोर युद्ध खेळणं आपल्याला शक्य नाही. आणि मग या ठिकाणी आपण बसलेल्या सगळ्या लोकांची एक महत्त्वाची जबाबदारी येते असं मला अतिशय नम्रपणानं वाटतं. त्यावेळेला पाकिस्तानने असं ठरवलं की समोरासमोर युद्धामध्ये भारताला पराभूत करणं शक्य नाही, कारण इथल्या सैनिकांच्या मनामध्ये जो जोश आहे, जी प्रेरणा आहे, त्याची बरोबरी करणं कोणत्याही पाकिस्तानी सैनिकाला शक्य नाही. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की समक्ष युद्धानं जे जिंकता येत नाही ते वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी कारवाया करायच्या आणि त्या माध्यमातून भारताला जेरीस आणायचं. त्याला एक नाव दिलं इंग्लिश भाषेमध्ये, त्यांनी असं म्हटलं की ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स. ब्लीड म्हणजे रक्तस्राव होऊ द्यात, भारताचा रक्तस्राव होऊ द्यात. 1000 ठिकाणी तुमच्या अंगाला जर जखमा केल्या, अगदी छोट्या छोट्या, अगदी तुम्ही सुईनं देखील जखमा केल्या तरी त्याच्यातून तुमचं इतकं रक्त वाहील की तुमचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स ही पाकिस्तानची परराष्ट्र नीती राहिलेली आहे किंवा ते त्यांचं धोरण राहिलं आहे आणि त्याचेच परिणाम आपल्या देशाला आजूबाजूला दिसत असतात. मग केव्हा तरी पहलगाममध्ये 4 जण येतात आणि आमच्या बांधवांना त्यांचा धर्म विचारून त्यांना मृत्यू दिला जातो. ह्याचं कारण तेच आहे. एक साधा प्रश्न तुम्ही मनाशी विचारा की पहलगाम कुठे आहे. भारताचा जर नकाशा आपण असं बघितला तर पहलगाम हे भारताच्या ज्या ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोलपासनं काही किलोमीटर आत आहे. तिथपर्यंत 4 लोक येतात आणि आजूबाजूच्या कुणालाही माहिती पडत नाही. ही गोष्ट शक्य होत नाही. दुर्दैवाने ही गोष्ट शक्य होत नाही, आपल्याला मान्य करावं लागतं. आणि याचाच वेगळा पुरावा गेल्याच महिन्यामध्ये आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळाला. दिल्लीमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं की जो डॉक्टर झालेला आहे, जो हुशार आहे, ज्यानं लोकांचे प्राण वाचवायचे हे त्याचा पेशा आहे, हा त्याचा व्यवसाय आहे, हे त्याचं कर्तव्य आहे, तो माणूसच लोकांचे मृत्यू व्हावेत याच्यासाठी स्फोटकं सगळी जमा करतो. आणि आता काही नाही करणं शक्य, मोठी जी योजना त्यांची होती घातपात करण्याची ती आता होऊ शकत नाही आहे. सगळ्या आपल्या संरक्षण यंत्रणांच्या कार्यक्षमतेमुळे हे लक्षात आल्यानंतर स्वतःही देखील जीव गमावतो आणि त्याचबरोबर आपल्या अनेक नागरिकांचा जीव घेतो. हे कसं शक्य होतं? कारण दुर्दैवानं आपल्या देशातले काही लोक हे पाकिस्तानला मदत करतात, ही आज वस्तुस्थिती आहे. त्या धुरंधर चित्रपटाचा उल्लेख मी परत एकदा करतो. त्या धुरंधर चित्रपटामध्ये एक पात्र दाखवलं आहे, काल्पनिक पात्र आहे त्या चित्रपटातलं, पण वाक्य मात्र खरं आहे. ते काल्पनिक पात्र असं म्हणतं की भारतीयों को पहला धोखा अपने भारतीयों से ही है, बाद में पाकिस्तान का नंबर आता है. ज्या वेळेला या दिल्लीच्या बॉम्बस्फोटामधले डॉक्टर या भारतामध्ये असतात त्यावेळेला पाकिस्तानला वेगळं काही करायची गरज नसते, कारण आपले भारतीयच लोक आपल्या भारतीयांच्या जीवावर उठलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांची एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी होते, ते म्हणजे आपण अतिशय सजगपणे सावधपणे आजूबाजूला पाहिलं पाहिजे. कोण गोष्टी होतात, काय गोष्टी होतात, कशा होतात याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आपल्याला जरी असं वाटत असलं की पुणे हे तुलनेने सुरक्षित शहर आहे, तरी बंधू भगिनींनो अतिशय दुःखानं मला सांगावं असं वाटतं आणि आपल्याला ते देखील माहिती आहे की पुणे हे त्या अर्थानं तसं सुरक्षित शहर नाही आहे. वर्तमानपत्रात बातम्या येतात, टी व्हीवरती रिपोर्ट दाखवले जातात, काही लोकांना अटक केली जाते. त्यांच्याकडून जी मिळालेली सामग्री त्यांची जर तुम्ही यादी वाचली तर तुमच्या लक्षात असं येतं की अरे हा माणूस काल परवापर्यंत आमच्या जवळपास राहत होता आणि आम्हाला काहीच कळालं नाही.
त्यामुळं एका स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी अशी आहे की आपण अतिशय चौकसपणानं आजूबाजूला वागलं पाहिजे. जर काही वेगळी गोष्ट घडत असेल तर तातडीनं ती आपल्या लोकांना सांगितली पाहिजेत. म्हणजे आपल्या ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत, आपले जे पोलीस आहेत, आपली जी सैन्य दल आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची एक व्यवस्था आहे, त्यांना सांगितलं पाहिजे. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्या जगामध्ये सर्वात कार्यक्षम असेल तर ते आपलं भारताचं सैन्य दल आहे आणि भारताचं पोलीस दल आहे. याच्यावरती मात्र आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि एकदा का आपण तिथपर्यंत सूचना पोहोचवली की मग त्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. ज्या कारगिल युद्धाबद्दल मी सांगत होतो, त्या कारगिल युद्धामध्ये देखील असंच घडलं. कारगिल युद्धामध्ये जानेवारी 99च्या सुमाराला पाकिस्तानी थंडीचा दिवस असतो. आता पुण्यामध्ये गेले 5-6 दिवस 6-7 डिग्रीच्या आसपास तापमान आहे. तर आपल्याला एवढी थंडी भरते, आपल्याला हुडहुडी भरते. परंतु त्या हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये शून्याच्या खाली 25, 30, 32पर्यंत पण एके ठिकाणी तापमान जात असेल. त्या ठिकाणी पाकिस्ताननी आपल्या चौक्या बसवल्या. आणि ते चौक्या बसवल्या हे लक्षात कधी आलं तर आमच्या सीमेवरचा एक गुरं राखणारा मुलगा जो होता तो फिरत फिरत आपली गुरं घेऊन गेला आणि त्याला लक्षात आलं की अरे हे लोक तर काय आपले नेहमीचे नाही आहेत, आपल्या गावामध्ये कोणतरी वेगळे लोक आलेत हे आपल्याला सहज समजतं. आणि हे त्यावेळेला त्या गुरं राखणाऱ्या 14-13 वर्षाच्या मुलाला लक्षात आलं. त्यावेळेला त्यानं लगेच येऊन सैनिकांना सांगितलं आणि तिथपासून कारगिल युद्धाला सुरुवात झाली. आपल्याला असं वाटत असेल की कुठं ते भारताची सीमारेषा, कुठं हिमालय पर्वत, कुठं आम्ही पुण्यामध्ये बसलो आहे. परंतु दुर्दैवानं आज भारतामध्ये स्थिती अशी आहे की भारताच्या सर्व मोठ्या शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात या दहशतवादी लोकांना साथ देणाऱ्या लोकांचा अंतर्भाव झालेला आहे. त्याला स्लीपर सेल असं म्हटलं जातं, पोलिसांच्या भाषेमध्ये स्लीपर सेल असतं. इतर वेळेला ते अतिशय सामान्य असतात, तुमच्या आमच्यासारखे सगळ्या गोष्टी करत असतात. आता दिल्लीच्या बॉम्बस्फोटाचं उदाहरण तुम्ही घ्या. ज्या डॉक्टरकडून आदल्या दिवशी उपचार घेतला असेल त्या रोग्यांना स्वप्नात तरी शंका आली असेल की हा डॉक्टर उद्या असं करणार आहे म्हणून. त्यामुळं आपण चौकसपणानं आजूबाजूच्या घडलेल्या घटनांकडे पाहण्याची अतिशय आवश्यकता आहे. ही चौकस वृत्ती म्हणजे आपल्या स्वातंत्र्याची हमी आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इंग्रजी भाषेमध्ये एक वाक्य सांगितलं जातं, इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी. आपण आता स्वतंत्र झालो, पण स्वतंत्र झालो तर त्याचं किंमत आपल्याला द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे स्वतंत्र भारत राहण्यासाठी म्हणून आपण सर्वदा सावधान असलं पाहिजे. कुठं काय घडतंय, काही नाही घडतंय, गडबड घडतीये का, इकडं आपण बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि असं काही चुकून जर घडत असेल आणि आपल्या लक्षात आलं असेल तर आपण तातडीनं ते पोलिसांच्या आणि सैन्याच्या ह्या आणून दिलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी होतात त्या ठिकाणी मग आपले सैनिक जे आहेत त्याच्यावरती कारवाई करतात, त्याच्यावरती विजय मिळवतात आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये सुखानं समाधानानं राहण्याचे दिवस प्राप्त होतात. त्यामुळे ही आपली जबाबदारी आपण सगळ्यांनी ओळखली पाहिजे. आणि आता मात्र भारतामध्ये बदल झाला आहे, आपण अनुभवत आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये बदल झाला आहे आपल्याला नक्की लक्षात येतं. उदाहरणासाठी म्हणून सांगतो मी, याच्यावरचा जो सगळा मुद्दा आहे तो आपण लक्षात घ्या. तो मोठा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये कुणावरती टीका करण्याचा असा हेतू नाही. परंतु 26 नोव्हेंबर 2008ला आपल्या मुंबईमध्ये अतिरेकी आले, 10-12 अतिरेकी आले आणि आपल्या शेकडो बांधवांचे त्यांनी बळी घेतले. त्यांना 2-3 दिवसामध्ये आमच्या सगळ्या कमांडोंनी ठार मारलं. 4थ्या दिवशी आम्ही काय केलं, आमच्याकडे सगळे पुरावे होते. तो तर एक जण जिवंत पकडलेला होता, त्याच्याकडे पाकिस्तानी आर्मीनं ट्रेनिंग दिल्याचे सगळे पुरावे उपलब्ध होते. भारतानं आव्हान दिलेलं होतं की खुली आंतरराष्ट्रीय चौकशी उद्या आणि पाकिस्तानचा हात कसा आहे हे सामील होऊ द्या. पण 4थ्या-5व्या दिवशी आम्ही काय केलं तर 4थ्या-5व्या दिवशी आम्ही पाकिस्तानला एक कडक शब्दामध्ये निषेधाचा खलिता पाठवला. जी वाईट माणसं असतात ना त्यांना नुसतं शब्दांनी सांगून समजत नाही. तिथं मग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचाच अभंग उपयोगात आणावा लागतो की नाठाळाचे माती हाणू काठी. तिथं काठीचाच उपयोग करावा लागतो. पण दुर्दैवानं 2008मध्ये आम्ही तो केला नाही. ही इतिहासात घडलेली गोष्ट आहे, कुणी आपण नाकारू शकत नाही. जे काही परिस्थिती असेल त्याचं चर्चा, विचार, विनिमय, कारण हे सगळं तुम्ही स्वतंत्र ठेवा. पण आमच्या देशावरती असे अतिरेकी हल्ला करतात, शेजारच्या देशानं त्याला सगळं बळ पुरवण्याचे पुरावे आमच्याकडे असतात आणि आम्ही प्रत्युत्तर म्हणून काही करत नाही. एक साधं पत्र आम्ही पाठवतो, त्याच्या पलीकडे आम्ही काही करत नाही. तेच आत्ता एप्रिल महिन्यामध्ये आपल्या बांधवांच्यावरती हल्ला झाला, अतिरेक्यांनी हल्ला केला पहलगाममध्ये आणि भारताने त्याचं प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर याचं नाव हे आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं. सिंदूर आपल्याला असं वाटतं की ते महिलांच्या सौभाग्याचं केवळ प्रतीक आहे, पण बंधू भगिनींनो ते महिलांच्या सौभाग्याचं प्रतीक तर जरूर आहेच,
त्याच्यात काही वादच नाही आहे, परंतु ते भक्तीचं देखील प्रतीक आहे. रामायणामध्ये गोष्ट अशी सांगितली जाते की हनुमंतांनी असं विचारलं सीतामातेला की तू भांगामध्ये सिंदूर का लावते, तर सीतामातेनं उत्तर असं दिलं की रामरायाच्या नावाचा म्हणून, त्यांच्या आयुष्यासाठी म्हणून आणि त्यांच्या सगळ्या सुखासाठी म्हणून मी तर भांगामध्ये सिंदूर लावते, रामरायांच्या सगळ्या याच्यासाठी म्हणून. हे ऐकून हनुमंतांनी असं केलं की तो सगळा सिंदूर आपल्या अंगाला लावला आणि तिथून पुढे हनुमंताचा रंग हा शेंद्री झाला, आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे सिंदूर हा रंग जसा सौभाग्याचा जसा आहे तसा तो भक्तीचा देखील आहे. श्रीरामांच्या भक्तीत रंगलेल्या हनुमंतांनी त्या सिंदूरचं सगळं चर्चन आपल्या अंगावरती केलं आणि ते शेंद्री रंगाचे झाले. तसं ऑपरेशन सिंदूर हे महिलांच्या सौभाग्याचं रक्षण जसं करणारे आहेत, तसं रामरायांचा संदेश या भूमीमध्ये जिवंत ठेवण्याचं आश्वासन देखील देणारे आहेत. आणि आपण केवळ 3-4 दिवसामध्ये पाकिस्तानच्या लोकांना इतकं भाग पाडलं की त्यांचा फोन आपल्याकडे आला आणि आपण ते युद्ध थांबवलं. आता हे युद्ध थांबवलं असलं तरी ते युद्ध संपणार नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय जी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण जरी पाकिस्तानची प्रत्यक्ष लढत असलो तरी त्याच्यामागे 2 जण आहेत. म्हणजे एखादा मोठा चांगला असा दांडगा माणूस असावा, त्याच्या मांडीवरती एखादं छोटंसं मूल बसलेलं असावं आणि त्या मुलानं समोर येणाऱ्याला ओरखडे वरावे, त्याला मारावं, त्याला टपल्या द्याव्यात. तसं पाकिस्तानचं आहे. पाकिस्तान हे छोटा बच्चा आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्या बच्चाला आपण केव्हाही नामोहरम करू शकतो, पण पाकिस्तान कुणाच्या मांडीवरती बसला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पाकिस्तान बसला आहे तो 2 देशांचा, अशी एक अयोग्य युती यांची झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते म्हणजे अमेरिका आणि चीन. जे काही एक आंतरराष्ट्रीय राजकारणाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं अमेरिकेकडून पाकिस्तानला दिलेली मदत अजूनही थांबलेली नाही आहे. चीननं तर एका अर्थानं पाकिस्तान हे आपलं एक राज्य असल्यासारखं, म्हणजे जसं भारतामध्ये महाराष्ट्र राज्य आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, तसं चीनचं एक राज्य असल्यासारखी पाकिस्तानची कमी अधिक प्रमाणात परिस्थिती आहे. इतकी गुंतवणूक चीननी केली. त्यामुळे आपलं जे भांडण आहे किंवा आपलं जी लढाई आहे, आपलं जे युद्ध आहे ते केवळ पाकिस्तानशी आहे असं मानण्याची चूक कृपा करून आपण करू नका. आपली चूक जी आहे ती या 2 मोठ्या दांडगोबांची असं म्हटलं पाहिजे. आणि यांना असं वाटतं की आमच्या संपत्तीच्या आधारावरती, आमच्या शस्त्रांच्या आधारावरती, आमच्या तंत्रज्ञानाच्या आधारावरती आम्ही जगात पाहिजे तसं घडवू. परंतु ऑपरेशन सिंदूरची चर्चा वेगवेगळ्या गोष्टींमुळे झाली, पण त्याच्यातली एक गोष्ट आपण लक्षात अशी ठेवली पाहिजे. आज आपण AIच्या जमान्यात आहोत, तर भारतीय सैन्याने तंत्रज्ञानाचा आणि त्याच्या AIचा इतका चपखल वापर केलेला आहे. त्या चपखल वापराने त्यांनी पाकिस्तानचे सगळे आधुनिक ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आधुनिक गोष्टी आपण धुळेला मिळवल्या. आणि त्यानंतर भारताकडे आता एक वेगळ्या प्रकारची मागणी आली. जगातले अनेक देश असं म्हणतात की तुमचं तंत्रज्ञान आम्हाला द्या. त्यामुळे जोपर्यंत ही वाकडी वृत्ती त्यांची संपणार नाही तोपर्यंत आपल्याला शांतपणे सुखाची झोप लागू शकणार नाही. ही दुर्दैवी असली तरी वस्तुस्थिती आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा गंभीर प्रसंगी आपण मनामध्ये एक संकल्प केला पाहिजे. आणि तो मनामध्ये संकल्प करत असताना या वंदे मातरम गीताची आपण आठवण ठेवली पाहिजे. त्या वंदे मातरम गीतामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये असं बंकिमचंद्रांनी असं म्हटलं, बंकिम बाबूंनी असं म्हटलं, त्यांनी आपल्या भारत मातेचं वर्णन केलं. त्याच्या आधीच्या कडव्यामध्ये असं म्हणतात की त्या काळात इंग्रज असं म्हणायचे की काय तुमच्या देशामध्ये अर्थ आहे, तुमच्या देशाला तत्त्वज्ञान नाही, तुमच्या देशाला धर्म नाही, तुमच्या देशाला विचार नाही, तुमच्या देशाला संस्कृती नाही, तुमची जी माता आहे ती माता अबला आहे. तर बंकिम बाबू 3ऱ्या कडव्यामध्ये कळवळून असं म्हणतात की तुला आम्ही हजारो पुत्र तुझे आहोत, पण तुला अबला म्हणणारे हे लोक कोण आहेत असं बंकिम बाबू विचारतात. ते हजारो पुत्र आता कोट्यावधी अब्जावधी आपण झालेलो आहोत. आपण सगळ्यांनी त्या गीताचा उत्तरार्ध शेवटची कडवी आपण लक्षात ठेवली पाहिजेत. त्या शेवटच्या कडव्यामध्ये बंकिम बाबूंनी असं म्हटलं देशाचं वर्णन करताना, त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी, म्हणजे आमची भारत माता कशी आहे तर ज्या दुर्गा मातेची पूजा करतो त्या दुर्गा मातेच्या 10 हातांमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत, त्या दुर्गा मातेसारखी तू आहे. आता या शस्त्रांचं वेगळेपण आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की एक शस्त्र आहे की ते सीमेवरच्या जवानाकडे असते, त्याच्याकडे ती तोफ असेल, त्याच्याकडे ती बंदूक असेल, त्याच्याकडे ते मिसाईल असेल, त्याच्याकडे ते विमान असेल, हे एक शस्त्र झालं. परंतु त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या वेळेला खटले होतात त्यावेळेला आपली बुद्धिमत्ता पणाला लावणं किंवा बुद्धिमत्तेचा वापर करणं आणि तो खटला भारताच्या बाजूने व्हावा याच्यासाठी प्रयत्न करणं हे पण आपलं एक शस्त्र आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कुलभूषण जाधव यांच्याबद्दल चर्चा झाली. आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की जसं सैनिकांनी सीमेवरती आपल्या रक्षण करण्याचं व्रत घेतलेलं आहे, तसं आपल्या वकील मंडळींनी, हुशार लोकांनी आपली बुद्धिमत्ता चालवून आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि कुलभूषण जाधवांची जी फाशी होती ती टळली. दुर्दैवानं अजून ते तुरुंगात आहेत, ते सुटलेले नाही आहेत, आपलं काम संपलेलं नाही आहे. परंतु मी सांगत असं होतो की हे दशप्रहरणधारिणी म्हणजे 10 प्रकारची शस्त्र आहेत. तर एक शस्त्र आपल्याला असं वाटेल की बंदूक हे शस्त्र आहे, तोफ हे शस्त्र आहे, जरूर ते आहे. परंतु तुमच्या आमच्या सगळ्या सामान्य माणसांच्याकडे एक शस्त्र आहे, ते म्हणजे आमच्या विचारशक्तीचं आहे. आम्ही काय करतो काय नाही याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि या पद्धतीनं आपण आपल्या हातातल्या शस्त्राचा वापर केला पाहिजे. बंकिम बाबू पुढच्या ओळीमध्ये असं म्हणतात, त्वम ही दुर्गा दशप्रहरणधारिणी त्वम ही कमला कमलदल विहारिणी. म्हणजे तू कशी आहेस, तर आपल्या सगळ्यांनी लक्ष्मी मातेचं चित्र बघितलेलं आहे. कमळामध्ये ती उभी असलेली लक्ष्मी माता आणि तिच्या हातातून संपत्तीचा आशीर्वाद मिळतो असं चित्र आपण सगळ्यांनी बघितलं आहे. तर आपल्या देशाला वर्णन असं करतात की तू संपत्ती देणारी आहेस, की तुझ्याकडे संपत्तीची तू देवता आहेस. मग या ठिकाणी आपलं सगळ्यांचं दुसरं काम सुरू होतं, ते म्हणजे आपल्या देशामध्ये जी संपत्ती आहे ती निर्माण करण्यासाठी आपण अधिकाधिक चांगला प्रयत्न केला पाहिजे आणि चांगल्या गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे. या ठिकाणी काही तरुण मुलं मुली बसलेत, त्यांना मला जरूर हे सांगायचं आहे, ते म्हणजे आज आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती अशी आहे की भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तोटा होतो. तरुणांनी आपल्या आयुष्यामध्ये करिअर तर जरूर करावं, पण असं काही करिअर आपल्याला जर करता येत असेल की ज्याच्या आधारावरती आपण आपल्या देशामध्ये काही ना काहीतरी आयात होणाऱ्या वस्तूंना पर्याय निर्माण करू, अशा प्रकारच्या गोष्टी आपण निर्माण करू शकत असू, तर ती देखील देशाची सेवा आहे आणि ती देशाची सेवा आपल्या देशाला संपत्ती मिळवून देण्यासाठी आहे, अशा प्रकारची आहे. आणि त्याच्या पुढची जी ओळ आहे ती आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारी आहे. त्वम ही वाणी विद्यादायिनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे तू विद्या देणारी आहेस असं म्हटलेलं आहे. तर ती विद्या देणारी याचा अर्थ की भारताची जी अध्यात्माची परंपरा आहे, तुमचं आणि या सृष्टीचं, तुमचं आणि या परमेश्वराचं, तुमचं आणि आजूबाजूच्या सर्व लोकांचं काही नातं आहे, याची जाणीव होणं म्हणजे अध्यात्म. त्या अध्यात्माची परंपरा ज्या देशामध्ये आहे त्या देशातले आपण नागरिक आहोत. त्यामुळे आपल्या देशाला दुर्गा मातेसारखं सक्षम, सर्व प्रकारच्या शत्रूंचा निपात करण्यासाठी सर्व प्रकारची शस्त्र उपयोगात आणणारे, त्याचबरोबर आपल्या देशाला संपत्ती मिळवून देणारे म्हणजे लक्ष्मी मातेचे खऱ्या अर्थानं पुत्र शोभतील अशा प्रकारे होण्याचं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली असतील आणि आणखीन सर्व संत असतील, त्या संतांच्या परंपरेतून जो आध्यात्मिकतेचा वारसा चालत आलेला आहे तो सगळ्या जगाला देण्याचं आपल्या सगळ्यांचं काम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मनामध्ये हा संकल्प केला पाहिजे की आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये तर आपण काही सहभाग देऊ शकलो नाही, कारण आपला जन्मच मुळात सर्वांचा स्वातंत्र्यानंतर झाला, त्याच्यामध्ये आपल्या हातात काही नव्हतं. परंतु आता स्वतंत्र देशामध्ये आम्ही जन्माला आलो आहोत, तर हे स्वातंत्र्य कोणत्याही कारणाने धोक्यात येणार नाही याच्यासाठी आपण ते सर्व प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांच्या मुखातून भारत मातेचा जय जयकार हा झाला पाहिजे. आणि भारत मातेचा जय जयकार म्हणताना आपण सगळेजण वंदे मातरम म्हणतो आणि त्या वंदे मातरमचं उच्चार आपल्या सगळ्यांच्या मनामधून झाल्यात आहे. त्या राष्ट्रभक्ती की प्रेरणा वंदे मातरम ही प्रेरणा आपल्या आयुष्यात यावी आणि ती प्रेरणा आपल्यामध्ये सदैव जागी व्हावी असं एक नम्र आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.